परत हे कुटुंब चालवायचं कसं काय? आता आमची एक तर बँक 2-3 वर्ष झाली आमची थकबाकी, तिकडे आम्हाला रुपये भेटत नाही. मला 1.5 लाख रुपये खर्च आलाय आणि हा खर्च करताना मी काही व्याजाचे, काही इकडचे तिकडचे उसने पासने पाहून पाहुणा घेऊन ते पीक उभं केलं. आणि पुढचं पीक कसं घ्यावं हा माझ्या पुढे प्रश्न आहे आता. आणि घर पोसावं कसं? आता माझं कुटुंब चालवायला मला आता आज काहीच नाहीये. मग मी जगू का मरू? तर मग आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी राजा. हा शेतकरी राजा हा नेहमीच अडचणीत असतो. उद्या उत्पन्न येईल, मुलांचं शिक्षण होईल, मुलीचं लग्न होईल आणि प्रपंचाला कुठेतरी लाईन लागेल म्हणून तो मुलांच्या हौसमौस पूर्ण करत नाही आणि सर्व जी जमापुंजी असेल ती या पिकामध्ये लावतो. आज शेताच्या औषधाच्या किमती ह्या अतिशय भरमसाठ वाढलेल्या आहे. खताची किंमत असेल, औषधाची किंमत असेल, यामुळे शेतकरी राजा हा मात्र पूर्ण खचलेला आहे.